नाशिकचे आल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य वातावरण, येथील संस्कृती हे सगळं मनाला आनंद देणारे आहे. नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलतंय याची प्रचिती आली. हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे दिनांक 21 ते 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 असे 4 दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दिनांक 23 रोजी सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किनीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. याप्रसंगी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनू देशपांडे व आसावरी देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे, भूषण महाजन व मृणाल महाजन, अविनाश शिरोडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृह प्रकल्पांची माहिती घेतली. प्रारंभी प्रार्थना बेहेरे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी नरेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्रार्थना बेहेरेच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला. होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्करसह समन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, भूषण कोठावदे, हर्षल धांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत. थँक्यू सो मच. आज नाशिकमध्ये नरेडको प्रस्तुत होमेथॉनच्या या प्रॉपर्टी एक्सपोसाठी मी आले आणि इथे आल्यावर मला जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता की मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना की नक्की व्हिजिट करा. नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतोय इथे, ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतं आणि तर लवकरात लवकर नक्की व्हिजिट कराल. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल. थँक्यू. मी आपल्या आणि प्रार्थना बेहेरेमध्ये काही जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. फक्त एका मिनिटातच प्रार्थना आणि सगळ्या महिला मंडळांचा आणि लोकमत सखी मंचे आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. कालपासून लोकांनी, नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचं अभिनंदन करतो, गौरव करतो आणि पुढील 3 दिवस अजून एक्सपो आहे, त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी येऊन गृहस्वप्न साकार करावा हेच थांबतो मी. धन्यवाद. येथील किंवा जे काही रिअल इस्टेट खरेदी करतील त्यांचा आणि बिल्डर यांचा एक दुवा असावा. म्हणजे याच्यामध्ये असं असतं की बऱ्याचशा ग्राहकांना काही अडचणी असतात, त्या आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतो आणि त्याचबरोबर आमच्या बिल्डर म्हणून काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवतो. सो तेवढ्यासाठी ही नरेडको स्थापन झालेली आहे. नरेडको नॅशनल असा एक स्ट्रक्चर असतं, त्याच्या बाजूला मग नरेडको ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ आम्ही वेस्ट झोनमध्ये येतो आणि त्यातलं एक फक्त नाशिक सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याच्यामधला हा एक उपक्रम आहे तो जो आम्ही लोकांना, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सेल्ससाठी मदत करतो आणि त्याचबरोबर आम्ही थोडीशी सामाजिक हे पण जपतो. या ठिकाणी आम्ही एक अभिव्यक्ती म्हणून संस्था आहे जी पंतप्रधानांनी आत्ता परवा जे आवाहन केलं की अन्नाची नातडी होऊ नये, या ठिकाणी जे काही आमचा एक फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी जे काही अन्न उरतं ते पण आम्ही त्या संस्थेमार्फत त्याचं विघटन करतो, ते काही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि प्लास्टिक जे इथं तयार होतं हे सगळं हे पण ती संस्था घेऊन जाते. मला असं वाटतं मी काही जास्त, कारण सगळेजण उत्सुकतेने प्रार्थनाला ऐकायला आलेले आहेत. नरेडकोवरील सगळे प्रतिष्ठित व्यक्ती, महिला मंडळ, प्रार्थनाजी, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा नमस्कार आणि थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं. तुमच्या सगळ्यांसोबत इथे काही क्षण घालवायला मिळाले.
खरंच खूप आनंद होत आहे तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहून. ज्या प्रकारचे तुमचे स्टॉल्स आहेत, ज्या प्रकारचे तुमचे डेव्हलपमेंट आहेत, त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छिते. नाशिकसारख्या शहरामध्ये इतके मोठे, इतके सुंदर आणि इतके छान डेव्हलपमेंट सुरू आहेत हे बघून खरंच खूप आनंद झाला. इथं येऊन खरंच मला असं वाटतं आहे मी खूप काही शिकून जाणार आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. एवढं बोलून मी थांबते आता, जास्त वेळ घेत नाही. थँक्यू सो मच.